होती. तुम्ही असं काही समजू नका सगळ्या स्त्रिया सात्विकच असतील असं काही समजायचं नाही. लक्ष्मी आहे, तिचीच बहीण अवलक्ष्मी सुद्धा आहेच ना. म्हणून रविवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालू नये. का? ती अवलक्ष्मी असते ना, आपल्या सोबत येत असते. एरवी दररोज घालायचे. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या, पाणी घालायचं, ऐश्वर्य वाढतं. सद्बुद्धी भगवान परमात्मा आपल्या पतीला आपल्या घराला देत असतो. पिंपळाला प्रदक्षिणा घालायच्या एरवी आणि पाणी पण घालायचं बरं का. आणि अशा न्यायानं आणि जीवन जगत असताना आपल्या, मी सांगून जाते सहज बोलण्यामध्ये, आपल्या जर पित्राची तृप्ती व्हावी अशी तुम्हाला वाटत असेल तर एकच काम करा. पहिली भाकर कुत्र्याला द्यायची आणि शेवटची गाईला द्यायची. महाराज गाईचा पुतळा करून चालणार नाही. प्रत्यक्ष जिवंत गाय, काळी कपिली गाय, महान पुण्य. भागवत पुराण, तसं भागवत पुराण जितकं तुमच्यानं होतं का? ते वाचणं होतं का? अभ्यास होतो का? नाही होत महाराज. मग काय होतं? काळ्या कपिल्या गायीची, कुठल्याही गायीची सेवा तर होईल ना. त्या गायीला कुठला पहिला घास गायीला द्यायचा आणि शेवटचा कुत्र्याला द्यायचा. महाराज कुत्र्याला काय होत असतं? आपल्या पित्राची तृप्ती होत असते, पित्र तृप्त होत असतात. आणि म्हणून अशा न्यायानं त्या इतकी विचित्र होती ती धुंदुली. सांगितलं, ऐकलं, पतीचं सगळं ऐकून घेतलं आणि आपल्या मैत्रिणीला सांगायला लागली. म्हणले मी वैभव संपन्न आहे, माझ्याकडे काहीच कमी नाही, गडगंज श्रीमंती आहे, मला मूल होईल, माझ्या पोटात वाढेल, मग मला अन्न खायला जाणार नाही, मग मी काय करायचं? मग मला वागता येणार नाही, मग मी डिलेवरी माझी बाळांपण होईल, मग माझी नणंद येईल, सगळं घेऊन जाईल घरातलं, मग माझ्या घरी कामच होईल. हे नाही, शास्त्रात आहे, पुराणात आहे. मी माझ्या पदरचं तुम्हाला एकही शब्द सांगणार नाही. मग काय करायचं? चालत नाही म्हणले. मैत्रिणीने सांगितलं, हो बाई म्हणजे बरोबर आहे तुझे. आणि बनल्याच्या नंतर तिची बहीण होती गावामध्ये. बहिणीला सांगितलं, म्हणजे काय करावं लागेल, मी हे फळ खाणार नाही, मला एक भूक तर राहणं होणार नाही. आता तिला जास्त बोलायची सवय, खोटं नाटक होतं, मग तिला सत्य बोलण्याचा कुठला प्रयास होणार आहे? नाही म्हणले, मला हे चालणार नाही. मग काय करायचं? एकच काम कर म्हणले बहिणीला. ती सांगितलं, तू एक काम कर म्हणले, मी आहे दरिद्री, म्हणजे माझ्या पतीकडे पैसे नाही, तुझे पती गडगंज श्रीमंत आहेत, तुझ्याकडे द्रव्य मला दे आणि माझ्या जो पोटातला गर्भ आहे मी पुत्र झाल्यानंतर तुला दे आणि तू असणारं फक्त काय करायचं आहे? नाटक करायचं आहे, पुत्र मी गर्भवती आहे असं पतीला तुझ्या दाखवायचं आहे. असं काम करायचं तुला आहे आणि असं करायचं आहे. असला इतकं कोण बोललं महाराज त्या बहिणीनं. तिला खरं वाटलं आणि हे फळ काय करावं? घरात गाय होती, आत्मदेवाला छंद होता, गाय पाळायचे, तो फळ असणार त्या गायीला चालून टाकलं आणि खोटा नाटक केला. म्हणजे मला आज 5 महिने झाले, 9 महिने झाले, मी प्रसूत झाले, जवळ पती यायचा नाही, पतीनं लेकराचं तोंड बघू नये असं निघालेलं आहे, तुम्ही जवळ येऊ नका. ठीक आहे म्हणजे महिन्याला या, बरं चालेल. मग त्या बहिणीचं लेकरू आपण घेतलं आणि सांगितलं, आहो म्हणले आमच्या बहिणीचं मला माझ्या स्तनाला असणारं दूध येत नाही, मग काय करावं लागेल? दुसरी गाय घेऊ म्हणले आपण. आत्मदेवान नको म्हणले दुसरी गाय. आमच्या बहिणीचा मुलगा जन्माला आला आणि तो वारला, आता ती बाळंतीण आहे, तिचं पण दूध चालेल, तिला घरी आणून घ्या. तिला घरी आणलं, तिला भरपूर संपत्ती दिली आणि इकडं लगेच ती गाय असणारी प्रसूत झाली आणि तिला गायीच्या कानाचा पुत्र जन्माला आला. गायीचे कान, त्याचं नाव काय ठेवलं? गोकर्ण. असा गोकर्ण सात्विक वृत्तीचा जन्माला आला. सुंदर भजन करायचं, सात्विक वृत्ती, आनंदाने राहायचं. आणि हा असणारा कायाचं नाव ठेवलं. कधीही आपल्या लेकराचं नाव आपल्या पतीच्या नावावरून ठेवायचं. आपल्या पतीचं नाव काय आहे, मग त्याच्यानं काय होईल? याच्यानं आपल्या संसारातलं प्रेम घट्ट होतं, घट्ट निष्ठा एकमेकाची. आपल्या पतीचं नाव काय आहे त्याच्या सुरुवातीच्या नावापासून नाव ठेवायचं. बरोबर. पण ही धुंदुली होती, ही धुंदुली असल्या कारणाने तिचंच राज्य चालत होतं. आत्मदेव सात्विक होते. आत्मदेवाने सांगितलं, धुंदुली काय नाव ठेवायचं? माझंच नाव ठेवायचं म्हणजे धुंदुकारी. वा ठीक आहे, ठेवलं धुंदुकारी नाव. आणि धुंदुकारी नाव ठेवलं असताना धुंदुकारी मोठा व्हायला लागला आणि मोठा होत असताना तो 5 वर्षाचा होता तेव्हाच त्याला लेकराची पाय पाळण्यात दिसतात. झाड जाणे जे फुले, माणूस जाणे जे जले, कर्म जाणे जे केले. पूर्वजन्माची जर आपली पुण्याई असेल तर गडगंज श्रीमंती आपल्या घरी असते, काहीच कमी पडत नाही महाराज. कारण पूर्वजन्मात दान दिलेलं असतं सात्विक ठिकाणी भरपूर. म्हणून याही जन्मात तुम्ही उदार अंतकरणानं
त्याला न मागता दिलं की पुन्हा त्या जन्मामध्ये पुन्हा तेच. आणि जर तू या जन्मामध्ये तुम्ही संकुचित प्रवृत्ती केली पुन्हा भिकारी व्हावं लागेल, अशी अवस्था होते. म्हणून गाणं शुद्धता येत असते. आणि असाच नाही हा धुंदुकारी 5 वर्षामध्ये मला सांगायचं काय आहे, झाड कशाचं आहे, मोगऱ्याचं, त्याच्या वासावरून कळतं मला. म्हणून सुगंध येत असतो मोगऱ्याचा. हे झाड कशाचं आहे, मोगऱ्याचं आहे. माणूस कितपत शहाणा आहे त्याच्या वाचेत समजत असते मला. तो किती सात्विक आहे, त्याचा अंतःकरण किती कोमल आहे, किती नाजूक आहे, त्या बोलण्यावरून कळत असतं. काय बोलतो तो, किती अंतःकरण नाजूक आहे, काय करू शकतो असं असणार. म्हणून माणूस जाणीजे बोले अशा असणारा तो 5 वर्षाचा धुंदुकारी नको ते खटाखटा करू लागला. लेकराला डोळ घ्यायचं, खेळ खेळायचा आणि खेळत असताना छोटे छोटे लोकांचे लेकर घ्यायचे, भूमी ठपकून देऊन पळून यायचे. अगाऊ कामं करायची. त्या लेकराला नको ते कुत्रे असतात ना, त्या कुत्र्याच्या झुंडीमध्ये नेऊन सोडायची छोटे छोटे लेकर. अशा उच्चापती करायला लागलं, कारण लहानपणापासून विचित्र सवय लागलेली. आणि हा मात्र गोकर्ण सात्विक प्रती जागेवर बसायचं, भगवंताचं चिंतन करायचं, शास्त्राचा अभ्यास करायचा. आपल्या पित्याला चिंता वाढायला लागली. तो 16 वर्षाचा झाला आणि 16 वर्षाचा झाल्याच्या नंतर त्या धुंदुलीला मारायला लागला. चल सांग म्हणले वडिलांना कुठे ठेवले जाऊन दे मला सगळं. वाईट गतीला लागला, वाईट संगतीला लागला, वेश्येत रमान झाला. वेश्या वारांगणा जिला म्हणतात. वाराला पती बदलणारी तिला वारांगणा म्हणतात. वाराला म्हणजे दररोज काही घेणे देणे, तिला वारांगणा वेश्या म्हणतात. तिला काही घेणं देणं नसते. आणि अशा प्रकारची असणारी त्या वरांगणेच्या वेश्येच्या नादाला लागला. वेश्यांचं काय काम असतं महाराज, त्यांचं एकच काम असतं पैसा. त्यांचं लक्ष काय असतं, पैसा. शरीर विकतात त्या पैशासाठी आणि तो त्या शरीर विकण्यामध्ये सामील झाला. आणि झाल्याच्या नंतर आईला मारू लागला. बोले जा सांग तुझं धन कुठं आहे. आणि धन ती घेऊन देऊ लागली. हा वेश्येला नेऊन देऊ लागला. आत्मदेवाला वाईट वाटायला लागलं. आत्मदेवानं रडलं, म्हणले संतानं मला सांगितलं होतं याचे तुला फळ वाईट भोगावे लागतील. नको तुकडे संतती, काही अटाच करू नये, म्हणून प्रारब्धाने मिळालेलं समाधान राहावं म्हणून आमच्या संतानं सांगितलं. ठेविले अनंते तैसी ठेवावे चित्ते देवानं जसं ठेवलं त्याच्यात समाधान मानायचं. नको त्या उच्चपती करायच्या वाटेला जाऊन आपण जे कार्य करत असाल त्या कार्याला जर आपल्याला यश येत असेल तर तेव्हा ओळखायचं आपलं प्रारब्ध साथ देत असेल आहे. मग काय आपल्याला गुरुची कृपा आहे, ईश्वराची आहे, अंतःकरणाची आहे, शास्त्राची आहे. त्या चारही कृपा आपल्यावर आहे. आणि आपण जर कार्य करत असताना त्यात कुठलं विघ्न आलं ओळखून यायचं की आपल्यावर कृपा भगवंताची झालेली, मग आपण त्या वाटेला जायचं. तुम्ही ते कार्य करत असताना जर तुमच्या जीवाला हानी होत असेल कशाला करता ते कार्य तुम्ही, काय गरज आहे. आणि म्हणून हा असणारा धुंदुकारी उन्मत्त झालेला होता. आत्मदेवाला वाईट वाटायला लागलं. आत्मदेव धाय मोकळून रडायला लागला. आणि रडत असताना तेवढ्यामध्ये गोकर्ण तीर्थक्षेत्राला जातात. साधू काय असतात, साधू फिरत असतात या गावाहून त्या गावाला. कारण साधून ज्या ज्या